विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी ऍडमिशन प्रोसेस महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षासाठी जे विद्यार्थी डिप्लोमा पास झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसीला ऍडमिशन मिळतं आणि त्याची ऍडमिशन प्रोसेस म्हणजेच ऑनलाईन रजिस्ट्रेशनची डेट ही 26 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा होता 26 जुलैपर्यंत, पण पुन्हा आता ती डेट शासनाकडून म्हणजे सीईटी सेलकडून वाढवण्यात आलेली आहे. ती डेट विद्यार्थ्यांना ज्या रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना 31 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. आय रिपीट, मी पुन्हा एकदा रिपीट करतो, जे विद्यार्थी फॉर्म भरायचे अजूनही राहिलेले आहेत किंवा ज्यांचे डॉक्युमेंट्स अजूनही पेंडिंग आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी चिंता करायची गरज नाही. आता ती डेट ही 31 जुलै 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर फॉर्म ई स्क्रुटिनी माध्यमातून किंवा फिजिकल स्क्रुटिनी माध्यमातून किंवा जवळच्या फार्मसी कॉलेजवरती जाऊन जिथं फॅसिलिटेशन सेंटर असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तो फॉर्म कन्फर्म करणं गरजेचं आहे. दिनांक 1 ऑगस्ट 2024 पर्यंत तो विद्यार्थी त्याच्या जवळच्या सेंटरमध्ये फॅसिलिटेशन सेंटर किंवा त्याने जर ई स्क्रुटिनी केली असेल त्या ठिकाणी जाऊन तो कन्फर्म करू शकतो. त्यानंतर पुढची डेट्स काय आहेत? पुढची डेट्स अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे ते ग्रीव्हन्स पिरियडचे असते. खूप स्टुडंट्स आहेत की त्यांनी मला प्रश्न विचारलेला आहे की सर ग्रीव्हन्स पिरियड म्हणजे नक्की काय? डिअर स्टुडंट्स, असं होतंय की स्टुडंट्स फॉर्म भरतात त्याच्याकडं कास्ट डॉक्युमेंट नसतंय, म्हणजेच त्याच्याकडे काय नसतंय, EWS नसतंय किंवा त्याच्याकडं कास्ट सर्टिफिकेट, स्पेशली आता SCBC म्हणून नवीन कॅटेगरी सर्टिफिकेट्स विद्यार्थ्यांना स्टेट गव्हर्नमेंटकडून मिळत आहे आणि ते SCBC सर्टिफिकेट्स असेल तर फक्त ते असून चालत नाही, त्या विद्यार्थ्याकडं नॉन क्रिमिनल पण असणं गरजेचं आहे आणि त्या विद्यार्थ्याकडं कास्ट व्हॅलिडिटीचं ॲटलिस्ट टोकन तरी असणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी कॅटेगरीतनं फॉर्म भरलेला आहे पण त्यांच्याकडे नॉन क्रिमिनल जर उपलब्ध झालं नसेल तर त्यांनी चिंता करायची गरज नाहीये. त्यांनी त्यांचा फॉर्म ॲज इट इज ज्या कॅटेगरीमध्ये आहे त्या कॅटेगरीमध्ये किंवा ओपनमध्ये फॉर्म भरून घेणं, रजिस्ट्रेशन करून ठेवणं गरजेचं आहे आणि ग्रीव्हन्स पिरियडमध्येच त्यांना तो फॉर्म अपलोड करता येतो. त्याचे डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड करू शकतात. खूप विद्यार्थी आहेत, स्पेशली SCBC कॅटेगरीचे विद्यार्थी जे आहेत त्यांनी फॉर्म भरलेला आहे पण त्यांच्याकडे व्हॅलिडिटी नव्हती किंवा नॉन क्रिमिनल नव्हतं, या कारणाने त्यांचा फॉर्म हा ओपन कॅटेगरीमध्ये गेलेला होता. तर त्या विद्यार्थ्यांनी चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाहीये. त्यांनी व्हॅलिडिटीला अप्लाय करून घ्या, नॉन क्रिमिनल अप्लाय करून घ्या आणि त्याचं टोकन जे आहे ते पावती जी आहे, जी टोकन मिळतं, जी पावती मिळते भाई सेवा केंद्रातून किंवा तहसीलदार कचेरीतून, ती पावती तिथं अपलोड करून तुर्तास तरी फॉर्म सबमिट करून घेणं गरजेचं आहे. आणि फॉर्म भरताना काही त्रुटी आढळत असतील तर नक्की विचारा. बरेच स्टुडंट्स अजूनही विचारत आहेत की सर मी महाराष्ट्राच्या बाहेर दुसऱ्या राज्यामध्ये माझा डिप्लोमा झालेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी मायग्रेशन सर्टिफिकेट काढून घ्यायचं असते. मायग्रेशन सर्टिफिकेट किंवा इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट हे MSBTच्या पोर्टलवरती तुम्हाला मिळून जाईल. त्यासाठी बाय हँड तुम्हाला डायरेक्टली MSBTचं मेन ऑफिस जे मुंबईला बांधण्याला आहे खेरवाडी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजवरती, तिथं जाऊन तुम्हाला ते इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट काढावं लागतं. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. अजूनही बरेच स्टुडंट्स विचारतात की आमचा ओरिजिनल रिझल्ट आलेला नाही. डिअर स्टुडंट्स, महाराष्ट्र राज्यामध्ये जे विद्यार्थी पास झालेले आहेत डिप्लोमा फार्मसी MSBTने सगळ्या कॉलेजेसला रिझल्ट दिलेले आहेत. त्यामुळं LC शाळा सोडल्याचा दाखला, टोमासाईल, कास्टचे डॉक्युमेंट्स आणि फायनल इयर 10वीचं आणि 12वीचं एक फोटो, अशा पद्धतीचे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला फॉर्म भरताना लागतात. त्याचाही व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. काही डाऊट्स असतील चॅटबॉक्समध्ये जरूर कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू.